40 पेक्षा अधिक युतीच्या मतांत फूट, तरीही 302 मतांनी अविनाश ब्रह्मणकर विजयी. नमस्कार, आपण पाहत आहात भंडारा एक्सप्रेस. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. युतीच्या तब्बल 40 पेक्षा अधिक मतांत फूट पडल्याची चर्चा असतानाही भाजप युतीचे उमेदवार अविनाश ब्रह्मणकर यांनी 302 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार अविनाश ब्रह्मणकर यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली, तर काँग्रेस प्रणित अपक्ष उमेदवाराला 154 मते मिळाली. निवडणुकीत एक मत अवैध ठरले. विशेष म्हणजे युतीच्या काही मतांमध्ये फूट पडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अंदाजे 40 पेक्षा अधिक मते युतीतून फुटल्याचे बोलले जात असतानाही ब्रह्मणकर यांनी मोठी आघाडी कायम ठेवत 302 मतांच्या फरकाने विजय संपादन केला. या निकालानंतर भाजप युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयानंतर ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. तर काँग्रेस आणि विरोधी गटात मात्र निकालाचे राजकीय विश्लेषण सुरू झाले आहे. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत मतफुटीच्या चर्चांना मागे टाकत अविनाश ब्रह्मणकर यांनी विजयाचा झेंडा फडकावला आहे. पुढील राजकीय समीकरणांवर या निकालाचा काय परिणाम होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी भंडारा एक्सप्रेसला सबस्क्राईब करा. पंचवीस वर्षांचा ग्राहकांचा विश्वास. भंडाऱ्यातील विश्वासाचं नाव नक्षत्र ज्वेलर्स. हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी मेकिंग फक्त 7% सिल्वर मेकिंग 0%, डायमंड ज्वेलरीवर मेकिंग 0%. तसेच उपलब्ध 1 ग्राम गोल्डचे संपूर्ण दागिने. सोनचंपा कलेक्शन नवनवीन ऑफर सोबत आजच भेट द्या. नक्षत्र ज्वेलर्स, गांधी चौक, महाल रोड, भंडारा.